आज आपण वल्ल्या वाटाण्याची चटणी करणार आहे। ती कशी करतो बघा आता। थोडंसं तेल टाकून घेऊ आणि वाटाणे आपण तेल तापलं की त्याच्यामध्ये वाटाणे टाकून घेऊ। थोडंसं तेल टाकायचं, जास्त नाही। वाटाणे छान परतून घ्यायचे आपल्याला, असे भाजून घ्यायचे चांगले, त्याच्यावर डाग दिसत तोपर्यंत। असं चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला। त्याच्यासाठी आपण आता चटणीसाठी लसूण घेतला, एवढा लसूण, आणि आता ह्या मिरच्या आपण बारीक करणार आहेत खलबत्त्यात। आणि आता त्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये लसूण टाकून घेऊ आपण। आणि आता ह्या मिरच्या घेतल्यात, ह्याही टाकणार आहेत मिरच्या। मोठे मोठेच वाटायचे, जास्त बारीक नाही करायचं। असं चांगलं जरा आबडधोबड वाटून घ्यायचे आपल्याला। ह्याच्यात वाटलं की चांगलं लागते, दगडाचं आहे ना। आता आपण काढून घेऊ। अशी मिरची वाटली आपण, मोठी मोठीच वाटली, लय बारीक नाही आहे काय, असा ठेसा करायचा मोठा मोठा। आणि आपण आता हे सुद्धा असं बारीक करून घेणार आहे। थोडंसं चटणी करायची आहे ना आपल्याला, एकाचे 2 तुकडे करायचे, असे डाळ पाडल्यासारखं। फक्त आपण असं दाबून घेणार आहे, का तर आपण भाजून घेतलंय ना वाटाणा, त्यामुळे लगेच होते। तांब्याने केलं तरी चालते। आता तेल टाकून घेणार आहे। तेल गरम झालं की आपण मोहरी टाकू, थोडीशी जिरी, चांगली तडतडली की आपण ते ठेचा आपण वाटून घेतलाय तो टाकून घेऊ आपण। तो छान परतून घ्यायचा आता। कच्चा नाही ठेवायचा। चवीनुसार आपण मीठ टाकणार आहे आता। थोडंसं आपण टमाटे घेतलेले ते आता टाकून देते।
वाटाणे हे भाजून अशी डाळ पाडून घेतलेली अर्धवट चटणीसाठी, तोही आता परतून घेणार आहे छान. आपण आता झाकण ठेवू त्याच्यावर उगाच मिनटंभर एक, आणि गॅस बारीक करायचा, गॅस मोठा नाही करायचा नाही तर करपण. आपली चटणी आता झालेली आहे. खायला खूप छान लागते चटणी भाकरी संग. प्रवासाला न्यायचे म्हणले तरी छान आहे. फक्त टमाटे नाही टाकायचे प्रवासाला न्यायचे म्हणलं की.